पोलिसांचा वापर करून महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुर्दैवी आहे, हे दुर्दैवी आहे, हे दुर्दैवी आहे. जे काय होतंय ते फक्त राजकारणासाठी केलं जातंय. हे अतिशय वाईट आहे. एकीकडे व्यापाऱ्यांना भव्य मोर्चा काढला होता, तेव्हा का नाही अडवलं? तेव्हा का नाही अडवलं? कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल अशी परिस्थिती निर्माण करू नये हे ठीक आहे. आंदोलनालाच बंदी आणणं प्रश्न हा आहे. आधी एक आंदोलन झालं ते का नाही रोखलं तुम्ही? हे मुद्दामून केलं जाते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे. मी परत एकदा सांगतो, कुठल्याही भाषेविषयी, कुठल्याही जातीविषयी, कुठल्याही धर्माविषयी दुस्वास असणं, द्वेष असणं, दुराग्रह असणं हे आमच्या हृदयातच नाही आहे. हा महाराष्ट्र धर्म सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे. इथली माती ज्याने कपाळाला लावली त्याचा उद्धारच झाला. आम्ही काय निशिकांत दुबेची वाक्य ना उच्चारणार. जो काय निशिकांत दुबे बोलला, अरे महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलेला भारत आहे यार. महाराष्ट्राने अख्ख्या भारताला पोचलंय. इन्कम टॅक्स, GDP, ते बजाज असो, टाटा असो, बिर्ला असो, गोदरेज असो, की अगदी अडाणी असो नाही तर अंबानी असो, त्यांना या मातीने मोठं केलं. या मातीने त्यांनी ना जात बघितली, ना पात बघितलं, ना पंथ बघितला. या महाराष्ट्राने सगळ्याला मोठं केलं. तुम्ही आज आम्हाला सांगता तुम्ही आमच्या पैशावर जगता म्हणून? अरे आमच्या पैशावरती अख्खा भारत जगला असं आम्ही म्हणणार नाही. हा आमच्या महाराष्ट्राचा विशाल हे जे विशाल आहे ना आमचं, त्या विशाल हृदयात नाही हे सगळं निघालं. तुम्ही आज हृदयावरती आमच्या थुंकतात. हे म्हणतात की आम्ही पोचतो म्हणून तुम्ही जगतात. अरे मराठी माणूस कुठे असा झालेला नाही. ही शिवरायांची भूमी आहे.